हॅलो एव्हरीवन, आता आपण बनवणार आहोत पालकाचा गरगट्टा. त्यासाठी मी ही एवढी डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी. त्यात आता पालकाची भाजी घालू. आणि पाणी घालूया. तीन ग्लास पाणी मिक्स करून घेते. डाळ मस्त शिजेल. शिजतानाच मी मिरचीचे तुकडे टाकून घेते. मिरचीचे तुकडे टाकून ह्याला पण मिक्स करूया. थोडे शेंगदाणे शिजताना शेंगदाणे इथे टाकून. माझा आता स्वयंपाक झाला, भाकरी झाल्या, भात झाला. आता भाजी बघू शकताय. आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण हिला मिक्सरमधून काढूया. मी अर्धी मिक्सरमधून काढते आणि अर्धी तशीच ठेवते. एवढी डाळ मी तशीच ठेवली आणि आता हे मिक्सरमधून काढणार आहे. आपण आता तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं आपण ह्याला फोडणी देऊन जिरे टाकले, लसूण, आपण ह्याच्यातच हळद टाकून घेऊ. थोडं लाल तिखट, कारण मिरच्या आपण टाकल्या होत्या. थोडं हा आमचा घरगुती मसाला. आणि थोडी काळी मिरी, आणि चवीपुरतं मीठ. मिक्स करू छान. बघा ती भाजी दिसते का नाही सुंदर. चवून दाखवू की.
तर अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. तर अश्विनी किचन अँड स्वामी भक्ती ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय. तर आपण ह्याच्यातच हळद टाकून घेऊ. थोडं लाल तिखट, कारण मिरच्या आपण टाकल्या होत्या. थोडं हा आमचा घरगुती मसाला. आणि थोडी काळी मिरी, आणि चवीपुरतं मीठ. मिक्स करू छान. बघा ती भाजी दिसते का नाही सुंदर. चवून दाखव की. आपण आता तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपण ह्याला फोडणी देऊन देणार. जिरे टाकले, लसूण, बघू शकताय आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण हिला मिक्सरमधून काढूया. मी अर्धी मिक्सरमधून काढते आणि अर्धी तशीच ठेवते. एवढी डाळ मी तशीच ठेवली आणि आता हे मिक्सरमधून मी काढणार आहे. शिजतानाच मी मिरचीचे तुकडे टाकून घेते. मिरचीचे तुकडे टाकून ह्याला पण मिक्स करूया. थोडे शेंगदाणे शिजताना शेंगदाणे इथे टाकून. माझा आता स्वयंपाक झाला, भाकरी झाल्या, भात झाला, आता भाजी. हॅलो एव्हरीवन, आता आपण बनवणार आहोत पालकाचा गरगट्टा. त्यासाठी मी ही एवढी डाळ घेतलेली आहे, अर्धी वाटी. त्याच्यात आता पालकाची भाजी घालू. आणि पाणी घेऊया.
3 ग्लास पाणी सगळं डाळ मिक्स करून घेते. डाळ मस्त शिजेल. नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवते चिकन मसाला. चिकन मी आधी शिजवून घेतलेलं आहे, त्यामुळे रेसिपी खूप पटकन तयार होणार आहे. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात छान कांदा परतून घातला. आता त्यात आलं लसूण पेस्ट, टोमॅटो आणि मसाले घालत आहे. लाल तिखट, हळद, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ घालून भाजून घेतलेले आहे. मसाल्याला पूर्ण तेल सुटेस्तोवर आपण भाजायचं आहे. आता त्यात शिजवलेले चिकन टाका आणि मसाल्यासोबत मिक्स करा. वा, काय मस्त रंग आणि किती सुंदर टेक्स्चर आलेला आहे. आता त्यात चिकन टाका आणि मसाल्यासोबत मिक्स करा. 5-10 मिनटं मंद आचेवर चिकन शिजवून घ्या. पाच 10 मिनटं मंद आचेवर शिजवून घ्या, म्हणजे आपले सगळं चिकन त्यामध्ये मुरेल. वाह, काय झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. वेलकम बॅक टू माय चॅनल अश्विनी किचन आणि स्वामी भक्ती. लाईटला थोडं. आता आपण बनवणार आहोत चटपटी चटकदार पोहे.
पोहे त्यासाठी मी घेतलेलं आहे साहित्य 5-6 मिरचीचे तुकडे आणि कढीपत्ता, लसूण, कोथिंबीर आणि कांदा आणि शेंगदाणे आणि ह्याच्यातच मी टाकले थोडी हळद, लाल तिखट हे सगळं आपण आणि मीठ हे सगळं आता आपण मिक्स करूया. असे पोहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, इन्स्टंट पोहे. त्याचबरोबर आपण जिरे, मोहरी, जिरे घेतलेलं आहे. शिवमला खूप जोरात भूक लागली आणि भूक लागल्यामुळं भाजी तर संपून गेली. म्हणलं तुला थांब 5 मिनिटात पोहे करून देते. आता आपलं तेल चांगलं तापलंय. ह्याच्यात टाकूया मोहरी, जिरे, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि शेंगदाणे अगोदर सगळं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेऊया, छान परतून घेऊया ह्याला. आता थोडी ह्याच्यात साखर पण टाकूया. छान मिक्स झालेलं आहे. मी कांदा पण टाकून घेतलाय, ह्याला पण छान फ्राय करूया. आणि ह्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचं कूट थोडंसं शेंगदाण्याचं कूट पण छान मिक्स करूया. आता आपला लसूण पण छान आहे कांदा पण छान परतलाय. आता हे टाकूया पोहे. छान मिक्स करून घेऊ. आम्हाला अशीच आवडतात, जरा
भातासारखे. आता आपण गॅस बंद करू आणि पोहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. अश्विनी किचन आणि स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा. बाय. मम्मी तू शिमला मिर्च बनवते. वाव, काय काय टाकलं? ह्याच्यात टाकले बाळांनी कूट, लाल तिखट, हळद, मीठ आणि सॉरी मीठ टाकायचं विसरली आहे मी. टाकते शेंगदाण्याचं कूट, मसाला, लसूण, अद्रक आणि हा मसाला तयार करून घेतलाय. मीठ पण मिक्स करूया आपण आणि अशी भरूया ही शिमला मिर्च. अशा पद्धतीने करून बघा. ही आपण मोकळी शिमला मिरची बनवणार आहोत. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. असं तुम्ही झाकणही लावू शकता ह्याचं, पण मी नाही लावत. आता कढई ठेवू गॅसवर. आता तेल टाकू आणि थोडेशा ह्या शिमला मिरचीला अशा कट्स लावून घेऊ, म्हणजे ते सगळीकडून शिजतील. कट्स लावून घेतल्यात. एकदा तुम्ही अशी ट्राय करून बघा. थोडंसं मी वरनं आणखीन थोडंसं अगदी चिमूटभर काळं तिखट टाकणार आहे. थोडे जिरे मोहरी, तेल तडतडलं जिरे मोहरी टाकून घेऊ.
काही जिरे मोहरी टाकली आपण. जिरे मोहरी छान परतू द्यायची तिला. हे काळं तिखट टाकून घेऊन मिक्स करू छानपैकी. कोण आहे? थोडं थांब. डब्बू मिरच्या टाकून घेऊ. कुठं घे फ्रीज मधला. मस्तपैकी फ्राय करू द्या 2 मिनिटं. बरोबर असं छान फ्राय होते. मग दुसरा आण ना. दुसरी पण मस्तपैकी फ्राय झालं. हे बघा शिवम आलता म्हणून थोडं त्याला बोलत होते, सॉरी. मस्त तेलात अशी फ्राय करून घ्यायची. तुम्हाला जर कमी कूट वाटत असेल तर आणखीन कूट वरून टाकायचं. बघा मी थोडं पाणी टाकलं होतं. आपली भाजी आता मस्त शिजली, बघू शकताय तुम्ही. मस्त शिजली, सुगंधही छान येतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. मम्मी तू शिमला मिरची बनवते, वाव. काय काय टाकलं? ह्याच्यात टाकले बाळांनी कूट, लाल तिखट, हळद, मीठ आणि सॉरी मीठ टाकायचं विसरली आहे मी. टाकते शेंगदाण्याचं कूट, मसाला, लसूण, अद्रक आणि हा मसाला तयार करून घेतलाय. मीठ पण मिक्स करूया आपण आणि अशी भरूया ही शिमला मिर्च. अशा पद्धतीने करून बघा. ही आपण मोकळी शिमला मिरची बनवणार आहोत. भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते. असं तुम्ही झाकणही लावू शकता ह्याचं, पण मी नाही लावत. आता कढई ठेवू गॅसवर. आता तेल टाकू आणि थोडेशा ह्या शिमला मिरचीला
अशा कट्स लावून घेऊ, म्हणजे ते सगळीकडून शिजतील. अशा कट्स लावून घेतल्यात. एकदा तुम्ही अशी ट्राय करून बघा. थोडंसं मी वरनं आणखीन थोडंसं अगदी चिमूटभर काळं तिखट टाकणार आहे. थोडे जिरे मोहरी, तेल तडतडलं जिरे मोहरी टाकून घेऊ. काही जिरे मोहरी टाकली आपण. जिरे मोहरी छान परतू द्यायची तिला. यात हे काळं तिखट टाकून घेऊन मिक्स करू छान. कोण आहे? थोडं थांब. मिरच्या टाकून घेऊ. कुठं घे फ्रीजमधला. मस्तपैकी फ्राय करू घ्या 2 मिनिटं. बरोबर थांबून फ्राय होते. मग दुसरा आण ना. दुसरी पण मस्तपैकी फ्राय झालं. हे बघा, शिवम आलता म्हणून थोडं त्याला बोलत होते, सॉरी. मस्त तेलात अशी फ्राय करून घ्यायची. तुम्हाला जर कमी कूट वाटत असेल तर आणखीन कूट वरून टाकायचं. बघा, मी थोडं पाणी टाकलं होतं. आपली भाजी आता मस्त शिजली आहे, बघू शकताय तुम्ही. मस्त शिजली, सुगंधही छान येतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट.